नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये सर्वांना सांगितलं होतं, की म्हाडा कोकण मंडळाची सोडतीची तारीख वाढवलेली आहे. त्यामध्ये एक्सटेन्शन भेटलेलं आहे. सोबतच एक हिंट दिली होती, की पुणे मंडळाची सोडतीची तारीख सुद्धा वाढू शकते. त्याबद्दल मी कन्फर्म सांगितलं नव्हतं, कारण की त्यावेळेस कन्फर्म न्यूज नव्हती. बट आता आपल्याकडे कन्फर्म न्यूज आलेली आहे आणि सोडतीची तारीख वाढलेली आहे पुन्हा एकदा. सो हे परत एकदा सोडतीची तारीख वाढलेली आहे. आता ती सोडतीची तारीख वाढलेली आहे, ती काय आहे, किती आहे, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. तत्पूर्वी ते बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की महत्त्वाचं अपडेट आहे. आणि तुम्हाला असेच महत्त्वाचे अपडेट मिस नसेल करायचे तर बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा, नोटिफिकेशन एनेबल करा. आणि आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल आहे, जिथे की व्हिडिओपेक्षा फास्ट न्यूज तुम्हाला भेटेल. तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तो आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. सो चला तर बघूयात आपण आजचा अपडेट सोडतीबद्दलच्या तारखेचा. तर तुम्ही जर म्हाडाच्या वेबसाईटवरती जाल तर तुम्हाला तो अजून अपडेट दिसणार नाही. व्ह्यू लाईव्ह स्कीम्सवरती जो आपण युज्युअल वेने जातो पुण्याच्या सोडतीवरती, आणि इथे इम्पॉर्टंट डेट्सवरती अजूनही ती 10 डिसेंबर दाखवते. बट त्याच्याबद्दलचा कोरिजेंडम आपल्याकडे आलेला आहे, म्हणजे शुद्धीपत्रक आलेलं आहे. शुद्धीपत्रकामध्ये ती वाढलेल्या तारीखा तुम्ही बघू शकता इथे. सो अर्थातच अर्जाची नोंदणीची तारीख तुम्ही बघू शकता 10 ऑक्टोबरची, जी की झालेली आहे. पण अर्जाची नोंदणीची सुरुवातीची तारीख होती 10 ऑक्टोबर, शेवटची तारीख होती आजची, म्हणजे 10 डिसेंबर शेवटची तारीख होती. बट ती आता वाढवून करण्यात आलेली आहे 31 डिसेंबर. सो 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही अर्जाची नोंदणी करू शकता संध्याकाळी 5 पर्यंत. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तुम्ही अर्ज करू शकता रात्री 12 पर्यंत. 31 डिसेंबरलाच रात्री 12 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. आणि पेमेंट करायची असेल तुम्हाला, नॉर्मल पेमेंट, ऑनलाईन पेमेंट वगैरे, तर त्यासाठी तुम्हाला 2 जानेवारी पर्यंत वेळ देण्यात आलेला आहे, रात्री 12 पर्यंत. आणि आर-टी-जी-एस आणि एफ-टी तुम्हाला 3 जानेवारी पर्यंत तुम्ही करू शकता. आणि महत्वाची तारीख म्हणजे सोडतीचा दिनांक किती असेल, तर सोडतीचा दिनांक असेल 28 जानेवारी 2025. सो ज्यांनी ज्यांनी सुरुवातीला खूप महिन्यापूर्वी, लाईक 10 ऑक्टोबर पासूनच सुरुवात झालेली आहे. सो 10 ऑक्टोबर किंवा ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये ज्यांनी पेमेंट केलेले आहे, त्यांनी बघा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी एंड तुम्हाला फेबमध्ये पैसे येणार आहेत. सो 3-4 महिने तुम्हाला तुमचे पैसे अडकून राहतात. हे मी सुरुवातीला जेव्हा सुरुवात केली होती तेव्हाच सांगितलं होतं, की तुम्ही अर्ज करू शकता, बट पेमेंट तुम्ही शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही पेमेंट होल्ड करा. शेवटच्या तारखेला पेमेंट ट्राय करा किंवा आदल्या दिवशी ट्राय करा. कारण की बऱ्याच वेळा, आणि मागचा ट्रॅक रेकॉर्ड बघता आपण बघितलेलं आहे, की बऱ्याच वेळा म्हाडाची सोडतीची तारीख मिनिमम एक वेळेस तरी वाढते, एक वेळेस तरी एक्सटेन्शन भेटतं. यावेळेस मागच्या वेळेस सुद्धा 2 वेळेस, 2 वेळेस सुद्धा वाढली होती. यावेळेस सुद्धा ही दुसरी वेळ आहे, ज्या जिथे की ही तारीख वाढलेली आहे. कोकण मंडळाची सुद्धा सेम झालेली आहे, 2 वेळेस तारीख वाढलेली आहे. कारण त्यांची ॲज युजुअल काही दिलेले आहेत, की पेमेंटमध्ये इश्यू येतोय, हे येतोय. बट ऑलरेडी तुम्ही बघू शकता 2 ते 3 महिना झालेले आहेत. सो ज्यांना अर्ज करायचा होता त्यांनी ऑलरेडी केलेले आहेत, बऱ्याच लोकांनी, मॅक्झिमम लोकांनी. आणि ज्यांनी 2 ते 3 महिना मिस केले, त्यांनी पुढच्या लॉटरीमध्ये अर्ज करू शकतात. बट तरी त्यांनी अ, वाढवून दिलेली आहे. सो ज्या लोकांना इश्यूज येत होते, ज्या लोकांचं प्रॉब्लेम होते, त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे अर्थातच. बट ज्यांनी पेमेंट केलेली ऑलरेडी 2-3 महिन्यापूर्वी, त्यांच्यासाठी ही फार निराशाजनक गोष्ट आहे, असं मी म्हणेल. सो हे होतं आजच्या व्हिडिओ मार्फत तुमच्यासोबत पोहोचवण्याचं अपडेट, की तारखेमध्ये जी काही वाढीव झालेली आहे ती तुम्ही बघू शकता. याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, आणि आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.